न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सफाळे येथील घरफोडीचा गुन्हा उघड, 52,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त। सफाळे येथील देवभूमी कॉम्प्लेक्समधील हेल्थ न्यूट्रिशन सेंटरमध्ये झालेल्या घरफोडीचा गुन्हा सफाळा पोलिसांनी उघडकीस आणला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सकाळचे 8:15 ते दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी पहाटेचे 5:30 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने देवभूमी कॉम्प्लेक्समधील हेल्थ न्यूट्रिशन सेंटरचे शटर उचकटून आत प्रवेश केला। आतून 48,000 रुपये किमतीचा TCL कंपनीचा 52 इंची LCD TV व 4800 रुपये रोख रक्कम असा एकूण 52,800 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। या प्रकरणी फिर्यादी विजय बाबू पवार, वय 33 वर्षे, राहणार वृंदावन कॉम्प्लेक्स, सफाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सफाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 100/2026, भारतीय न्याय संहिता कलम 331-4, 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी राजू बबलू मिश्रा, वय 22 वर्षे, राहणार साई नंदनवन, भोईपाडा, सफाळे यास ताब्यात घेतले। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले। त्याच्याकडून गुन्ह्यातील संपूर्ण 52,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सफाळा पोलीस ठाणे करीत आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी दत्ता शेळके, पोहपनी दीपविजय भवर, पोहपनी ज्ञानेश्वर सावंत, पोहवा कल्पेश किणी, शिवाजी चिमकर, भावेश देशमुख, रामदास ठाणगे यांनी केली। इंडिया न्यूज 28 वार्ताहर शुभम पाटील, पालघर जिल्हा क्राईम रिपोर्टर।